काल रात्री 12:51 मध्यरात्री मला त्यांचा फोन आला होता. सुरुवातीला त्यांचं असं म्हणणं होतं की शिवाजी कोण होता हे जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये तुम्ही शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केलेला आहे. त्यावेळेला मी त्यांना विनंती केली की तुम्ही अगोदर पुस्तक वाचा. पुस्तक वाचल्यानंतर तुम्हाला जो गैरसमज झालेला आहे तो निघून जाईल. तसेच शिवाजी महाराजांच्या नावातले जे जी आहे हे आदरार्थीच आहे. त्यामुळं अनादर करणं हा हेतू नाही आहे आणि एकेरी उल्लेख सुद्धा तो नाही आहे. पण त्यांची पुस्तक वाचनाची तयारी नव्हती. ते मला कंटिन्यू तुला घरात मी आईवरून बायकोवरून अत्यंत घाणेरड्या भाषामध्ये शिवीगाळ करत होते. मी त्यांना सातत्यानं सांगायचा प्रयत्न करत होतो की तुम्ही अगोदर पुस्तक वाचा. पण ते सातत्यानं त्यांची काही ती तयारी दिसत नव्हती. त्याच्यानंतर मला वाटते 9 मिनिटाचा आमचा फोन कॉल होता. त्या 9 मिनिटामध्ये फक्त शिव्याच आणि धमक्याच ते देत होते. आणि एकीकडं म्हणजे कारण हे होतं की तुम्ही शिवाजी महाराजांचा अनादर करताय असं सुरुवात त्यांची होती. आणि त्याच फोन कॉलमध्ये ते मला असं म्हणतात की शिवाजी अशी भाषा ते शिवाजी महाराजांबद्दल वापरतात. म्हणजे 9 मिनिटामध्ये सुद्धा त्यांना त्यांचा जो ढोंगीपणा आहे शिवाजी महाराजांवर प्रेम करणारा तो लपवता आलेला नाहीये. अशा आमदारावर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे. आमदारकी ह्या आमदाराची रद्द झाली पाहिजे अशी मागणी मी तुमच्या माध्यमातून करतोय. 12:51 त्यांचा कॉल आला होता आणि त्या कॉल होता आणि त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही हे शीर्षक बदला. त्यावेळेला मी त्यांना सांगितलं की एकतर अनादर करणं हा हेतू नाही. तो असता तर आम्ही बदललं पण असतं आणि तो बदलण्याचा अधिकार हा लेखकाला असतो आणि लेखक हयात नाहीत. त्यावर ते मला असं म्हणतायत की तू लेखक पानसरे वर गेलेत, तू पण पानसरेकडे वर जा ते शीर्षक बदलण्यासाठी. पानसरेंना ते हरामखोर म्हणतायत फोन कॉलमध्ये. म्हणजे महाराष्ट्राची ही संस्कृती आहे की आपण किमान मेलेल्या माणसाबद्दल तर अशा पद्धतीची भाषा वापरत नाही. पण त्यांना त्याची कोणतीही फिकीर नाही. आता सुद्धा त्यांना कुठलाही पश्चाताप वाटत नाही. आता सुद्धा ते म्हणतायत की त्याचं समर्थन करतायत आणि ते अभिमानानं छाती ठोकून सांगतायत की होय मीच फोन केला होता आणि हा माझाच आवाज आहे. आता सुद्धा त्यांना काहीच वाटत नाही की एखाद्या महिलेला आपण अशा पद्धतीनं घाणेरडी भाषा वापरतोय. शिवाजी महाराज हे परस्त्रीला माते समान मानायचे आणि शिवाजी महाराजांचं नाव घेऊन हे महिलांचा अशा पद्धतीनं अपमान करतात. एकीकडे नारी शक्ती म्हणून हे बोलतायत आणि दुसरीकडं त्याच नारीचा अशा पद्धतीनं हे अपमान करतायत. ह्यांची खरं तर लायकी नाही शिवाजी महाराजांचं नाव घ्यायची. शिवाजी महाराज जर आज असते तर ह्यांना तोफेच्या तोंडी शिवाजी महाराजांनी दिलं असतं. आज आम्ही राजारामपुरी पोलीस स्टेशनमध्ये आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करणार आहोत. ते सत्ताधारी असल्यामुळे पुढची काही आपल्याला कल्पना नाही कितपत त्यांच्यावर कारवाई होईल. पण रस्त्यावरची लढाई आम्ही सातत्याने लढणार आहोत आणि एक दिवस ह्या देशातले लोक ह्या अशा सत्तेमध्ये माजलेल्या लोकप्रतिनिधींचा माज नक्की उतरवतील असं आम्हाला वाटतं. मुख्यमंत्र्यांकडे माझी प्रमुख मागणी ही आहे की तुम्ही कठोरात कठोर कारवाई ह्यांच्यावर करा आणि ह्यांची आमदारकी सुद्धा तुम्ही रद्द करा. ते तुमच्या आघाडीत जरी असले तरी त्याची कोणतीही तमा तुम्ही बाळगू नका.